अमरनाथ यात्रेचा एक बेस कॅम्प असलेल्या बालताल इथे झालेल्या ढगफुटीमुळे शेकडो यात्रेकरू अडकून पडलेले आहेत आणि यामध्ये महाराष्ट्रातल्या 54 जणांचा समावेश आहे। या ढगफुटीमध्ये तिघांचा मृत्यू झालाय तर 2 जण बेपत्ता झालेले आहेत आणि ठार झालेले तिघेही यात्रेकरू यात्रेनिमित्ताने तिथे आलेले नव्हते तर व्यवसायासाठी आलेले होते। स्थानिक असल्याचा दावा प्रशासनाने केलेला आहे। अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे बालताल तळावर उभारण्यात आलेल्या तंबूंची पुरती वाताहत झालेली आहे। ढगफुटीनंतर देखील अनंतनाग जिल्ह्यातल्या पहलगाम मधून जाणाऱ्या दुसऱ्या मार्गावरचा अमरनाथ यात्रा मात्र अडथळ्याशिवाय सुरू असल्याचा दावा सरकारी अधिकाऱ्यांनी केलेला आहे। आणि याच घटनेविषयी आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दिल्लीतून रामराजे शिंदे सध्या आपल्या बरोबर आहेत। रामराजे, काय नेमकी सध्याची अपडेट मिळतीये? काय ही यात्रा सुखरूप सुरू झाली आहे का? आणखी काही मृतांची संख्या आहे ती वाढली आहे का? काय नेमकी सविस्तर माहिती मिळतीये? बिलकुल, ढगफुटी अचानक झाली होती आणि त्यामुळे अचानक संकट हे ओढवलं होतं। त्याचबरोबर एनडीआरएफनं आता एक बैठक घेण्यात आलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।